मित्रांनो आज आपण आहे ना कोणती अशी लेवल आहे की त्याच्यानंतर मोठी मोमेंटम पाहायला मिळेल, ह्या लेवलला आपण कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो इथे निफ्टी 50चा 15 मिनिटाचा चार्ट लावला आहे। तर सर्वात पहिले लक्षात घ्यायचं आहे 15 मिनिटाचा चार्ट का लावला आहे, कारण जेव्हाही तुम्ही मेजर लेवल आयडेंटिफाय करत असताना मित्रांनो त्यासाठी तुम्हाला मोठी टाइम फ्रेम गरजेची आहे, कारण मोठ्या टाइम फ्रेमवर ब्रेकआउट होणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण इथे मोठी टाइम फ्रेम घेतलेली 15 मिनिटापेक्षा पण तुम्ही 1 तासाची 4 तासाची कधी तुम्ही थोडासा ब्रॉड तुमचा व्ह्यू आहे, पण तुमचा कधी व्ह्यू इंट्राडेसाठी आहे तर तुम्ही इथे 15 मिनिटाचा चार्ट सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकतात। आता या प्रकारे आपण इथे 15 मिनिटाचा चार्ट लावलेला। आता पहिले कन्सेप्ट समजून घेऊ, पण या कन्सेप्टला नेक लेवल म्हणणार आहे। नेक लेवल म्हणजे काय की एक अशी लेवल की त्याच्यावर कधी मार्केट येतं, एक बुलिश मार्केट राहील आणि एक मोठी मोमेंटम आपल्याला इथे पाहायला मिळेल, आणि त्या लेवलच्या कधी खाली मार्केट आहे तर एक डाऊन साईडची मोठी मोमेंटम आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। नेक लेवल वन ऑफ द बेस्ट लेवल आहे कधी तुम्ही आयडेंटिफाय करायला लागलेत तर। आता नेक लेवल आपण याला म्हणतोय, आणि तुम्ही कधी मार्केट ॲनालिस्टचे व्हिडिओ पाहत असणार, वाक्य वापरत असतो की नेक लेवल आहे, याच्यावर आहे का याच्या खाली आहे, यानुसार आपल्याला आपले ट्रेड आयडेंटिफाय करायचे। तुम्ही जाऊन ते चेक करा मित्रांनो, मार्केट अनालिस्टमध्ये दिलेला नेक लेवल किती प्रॉपर वर्क करता। ही आपली स्वतःची कन्सेप्ट आहे की नेक लेवल आपण कशाला म्हणतोय। कन्सेप्ट समजा तुम्ही त्या लेवलला काहीही म्हणू शकता, फक्त आपल्याला ते समजणं गरजेचं। तर आपण आता चार्टवर पाहणार आहे की ते कशा प्रकारे काम करतं। तर इथे तुम्ही पाहू शकतात मित्रांनो एक पॅटर्न बनलेला आहे। मार्केट वरती ओपन झालं, खाली आलं, वर गेलं, परत खाली आलं आणि परत वर गेलं। मग आता इथे काइंड ऑफ आपल्याला मोठ्या टाइम फ्रेमवर 3 दिवसाच्या चार्टवर आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न बनताना दिसतोय, मोठा बिगर दॅन। मग आता ही डब्ल्यूची हा जो पॉईंट आहे ना मित्रांनो, ही नेक लेवल आहे। इथून कधी आपण याच्या हायला आपण कधी मार्क केलं याप्रमाणे, तर तुम्ही पाहू शकतात नेक्स्ट दिवसाला मार्केट वर ओपन झालं, खाली गेलं, ती लेवल जेव्हा ब्रेक झाली तर किती मोठा स्पाइक आला, आणि त्यानंतर तिथून कंटिन्यू मार्केट हे अप ट्रेंडमध्ये आहे। आता का असं झालेलं आहे हे समजणं आणि ही लेवल कशा प्रकारे आयडेंटिफाय केली। इथे आपल्याला हे पॅटर्न डब्ल्यू पॅटर्न दिसलं म्हणून आपल्याला इथे इझी झालं, पण प्रत्येक टायमाला आपल्याला पॅटर्न दिसणार नाही। ते आयडेंटिफाय कसं करायचं, त्या लेवलवर कितीदा प्राइस ॲक्शन बनलेली आहे। तर इथे आपल्याला मेजर प्राइस ॲक्शन पाहायला मिळते मित्रांनो, की मार्केटने तिथून मोठा फॉल केलेला होता आणि मार्केटमध्ये स्ट्रेंथ असल्यामुळे मार्केट वर आलेलं होतं। आता एक लक्षात घ्यायचं आहे, हा इथे एक लो आहे, त्यानंतरचा पुढचा लो आपल्याला हा इथे पाहायला मिळाला, म्हणजे लो वरच्या साईडला शिफ्ट होतोय, प्राइस वरती जाते। मग या टायमाला आपण काय धरू शकतो की जेव्हाही ही अशी लेवल ब्रेक होईल ना तर आपल्याला इथे एक मोठी रॅली पाहायला मिळेल। तर त्यामुळे तुम्ही पाहू शकतात की एक बिगर रॅली आपल्याला इथे पाहायला मिळाली। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, स्पाइक तर आपल्याला इथे पाहायला मिळाला, पण प्राइस नंतर झिगझॅग करत वरतीच जाते पण झिगझॅग करत। हे प्राईजचं नेचर आहे मित्रांनो, प्राईज याच प्रकारे मोमेंटम करते। कंटिन्यू प्राईज ह्या रेषेमध्ये जाणार नाही, ती वर जाईल खालील, वर जाईल खालील, वर जाईल। यामुळे जे आपण ऑप्शन बाय करतो ना, तर आपले स्टॉप लॉस ऑप्शन चार्टनुसार आपल्याला शिफ्ट करणे गरजेचे आहे। नाही तर इथे तर आपल्याला प्राईज वर जाताना दिसते, पण ऑप्शन जास्ती वेळ होल्ड झाला तर तिथे टाइम डिके हा कन्सिडर होतं। आता इथे नेक लेवल काढणं तर सोपं झालं, पण आता मला मागे पण नेक लेवल पाहायला मिळते का, चला आपण पाहूया चार्टवरच। इथे परत मागे आल्यानंतर मला एक लेवल पाहायला मिळते, कोणती तर तुम्ही पाहू शकता बॉटमची। आता बॉटमची का लेवल आहे मी तिला पहिले मार्क करून तुम्हाला दाखवतो या ठिकाणी। आता हिला आपण कशा प्रकारे आयडेंटिफाय केलं, इंट्राडेसाठी म्हणून आपण 1 ते 2 दिवस का 3 ते 4 दिवसच मागे जाऊन ह्या लेवल काढू शकतो। हां, तुम्ही स्विंगसाठी ट्रेड करताय, तुम्हाला जास्ती दिवसासाठी होल्ड करायचं तर टाइम फ्रेम इथे आपल्याला मोठी करायची मित्र। इथे प्रॉपर सपोर्ट घेतला होता, त्यानंतर बाउन्स घेऊन परत इथे सपोर्ट घेतला आणि प्राइस वर गेली, त्यानंतर परत इतका मोठा फॉल झाल्यावर इथेच प्राइस थांबली, वर गेली, वरती परत गेली, इथून फॉल झाल्यावर ऑलमोस्ट इथेच सपोर्ट घेतला। ज्या लेवलला सर्वात जास्ती सपोर्ट घेतला मेजर, ती लेवल आपल्यासाठी खालच्या साईडला एक मोठी मोमेंटम देणार आहे। वरती तर आपण पाहिलं, पण आता आपल्याला प्रश्न येतो ना याच्या खाली केव्हा सेल करायचा, तर ही एक लेवल आहे मित्रांनो। ह्या लेवलच्या कधी खाली मार्केट आलं असतं एखाद्या टायमाला इथून कधी ब्रेक करून, तर तुम्हाला इथे एक मोठा फॉल पाहायला मिळाला असता। असं का होतं याच्या मागची कन्सेप्ट लक्षात ठेवायची। ह्या अशा ज्या लेवल असताना मित्रांनो, हिच्यावर आहे ना ऑपरेटर खूप जास्ती ॲक्टिव्ह असतात। जेव्हाही ऑपरेटर सर्वात जास्त अशा लेवलवर ॲक्टिव्ह असतात तर त्यांच्या हातातनं ही रॅली जाते ना, तर ते इथे काही पॅनिक होत नाही की एवढं मोठी रॅली चालली गेली, ते वेट करता त्या ठिकाणी प्राईजला आणण्याची किंवा येण्याची। आता ऑपरेटर मोठा असेल तर तो त्या ठिकाणी प्राईजला परत
पुश करण्याची ताकद त्याच्यामध्ये असते आणि ती ताकद आपण पाहू शकतो आणि तिथून तो प्राइसला वर नेतो. आता तो प्राइसला जेव्हाही अशा प्रकारे वर नेतो ना, एक लेवल ब्रेक केल्यानंतर तो सर्व पोझिशन आपल्या इथे फक्त होल्ड करतो आणि या ठिकाणी सगळे रिटेलर म्हणजे नवीन लोक, बिगनर, लहान अमाऊंटवाले एंटर होतात आणि ते स्लो आणि स्टडी मार्केटला वर नेत राहतात आणि ऑपरेटर ॲक्च्युली या लेवलला कुठेतरी इथे मोठ्या पोझिशन घेऊन बसलेला असतो. त्याला इतका ऑलरेडी प्रॉफिट दिसायला लागतो आणि तेव्हा त्याला समजतं की आता रिटेलरमध्ये स्ट्रेंथ नाही आणि आता प्राईस जास्ती वर जाऊ शकत नाही, तर तो परत त्या ठिकाणी बुकिंग करायला सुरुवात करतो आणि त्याच्या रिगार्डिंग आपल्याला मार्केट परत खाली येताना दिसतं. ही कन्सेप्ट समजणं सर्वात मेन आहे मित्रांनो. आणि कधी मी त्याच लेवलला तुम्ही पाहू शकतात कधी मार्क केलं तर तुम्ही इथे पहा की प्राइसने त्याला एकदा रिटेस्ट केलं, खाली आली, एकदा रिटेस्ट केलं, ब्रेक केलं तर पहिली स्कॅन्डल आहे म्हणून ती खाली आली, रिटेस्ट केलं, परत प्राइस खाली आली. वर गॅप अप ओपन झालं पण त्यामध्ये स्ट्रेंथ नव्हती, गॅप अप ओपन झालं पण प्राइस खाली आली. प्रॉपर जेव्हा त्या लेवलला टच करते तेव्हा तुम्ही तिथे बाउन्स पाहू शकता. म्हणून याला नेक लेवल म्हणतो. कोणतीही लेवल नाही की तिथे प्रॉपर टच केल्यानंतर एक बाउन्स येतोय. पहिल्यांदा टच केलं, बाउन्स आला, दुसऱ्यांदा त्याच्या जवळ झालं, बाउन्स आला, तिसऱ्यांदा त्याच्या जवळ आला, मोठा बाउन्स आला, चौथ्यांदा त्याच्या जवळ आलं, तर तुम्ही पाहू शकता किती मोठी तिथे रॅली ऍक्टिव्हेट झाली. मग अशा लेवल आयडेंटिफाय करणं इंट्राडेसाठी आपल्याला महत्त्वाचं आहे. इतर आपले सपोर्ट रजिस्टन्स तर काम करणारच आहे, पण नेक लेवल आपल्याला एक दिशा देणार आहे की आपल्याला बाईंग करायची का सेलिंग करायची आणि कोणत्या लेवलवरनं परफेक्ट बाउन्स येण्याची शक्यता आहे हे आपण नेक लेवलद्वारेच आयडेंटिफाय करू शकतो. म्हणून नेक लेवलला आयडेंटिफाय करणं सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो. ही एक कन्सेप्ट आहे. कोणती लेवल आपल्याला मोठा जॅकपॉट ट्रेड देऊ शकते. कधी तुम्हाला ही कन्सेप्ट अजून इन डिटेल शिकायची इच्छा असेल तर तुम्ही #मराठी मनी नेक लेवल म्हणून कमेंट करा मित्रांनो. कधी कमेंट आल्या तर मी इन डिटेल कन्सेप्टमध्ये जाईल. का असं की एक बेसिक तुम्हाला नॉलेज दिलेलं आहे याच्यामध्ये की नेक लेवल का आणि कशी आणि कशा प्रकारे काम करते. पण कधी तुम्हाला इन डिटेल शिकायची इच्छा असेल तर तुम्ही कमेंट केलं, लाईक केलं तरच मी यामध्ये व्हिडिओ बनवेल. नाही तर ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल आणि तुम्हाला याचा उपयोग करता येत असेल तर काहीच हरकत नाही. पण कधीही कोणतं नॉलेज कधी डिटेल शिकायचं आहे तर यासाठी तुमचे प्रयत्नसुद्धा महत्त्वाचे आणि तुमचे प्रयत्न मला कशावरनं दिसणार आहे? कमेंटवरनं, लाईकवरनं आणि शेअरिंगवरनं. ते कधी दिसले तर मी इन डिटेल तुम्हाला ही कन्सेप्ट शिकवेल मित्रांनो. अशाच प्रकारचं युनिक नॉलेज तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनल ज्याचं नाव आहे मराठी मनी याला सुद्धा सबस्क्राईब करा. मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.